हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छान असाल, सेफ असाल. मी पण एकदम छान आहे. आज दिवसाची सुरुवात किचनचा लाईट चालू करण्यापासून होते. तसं तर आज सॅटर्डे आहे, लेट उठलो होतो. कायरोला पण बरं नव्हतं, त्यामुळं तो थोडा उशीरपर्यंत झोपला होता. नाहीतर रोज सकाळी लवकरच उठत असतो. त्याला भूक लागली होती, त्यामुळे आज मी बनवत होते त्याचं फेवरेट सँडविच. आता हे कायरोचं फेवरेट सँडविच ह्यासाठी कारण की ह्या अगोदर मी 2 प्रकारे सँडविच बनवले होते. पण त्याला ते इतके आवडले नाही, त्याने खाल्लेही नव्हते. पण मी ज्यावेळेस ह्या पद्धतीने सँडविच बनवते, त्यावेळेस तो एकदम आवडीने खातो, सगळं सँडविच फिनिश करतो. त्यामुळे मी ह्याला कायरोचं फेवरेट सँडविच असं नाव दिलं आहे. आता तुमच्या घरात पण लहान मुलं असतील, त्यांना सँडविच खायला आवडत असेल, पण आपण वेगळ्या पद्धतीने बनवतो, म्हणजे मोठ्यांना आवडतं त्या पद्धतीने बनवतो. ते कदाचित कधी-कधी लहान मुलांना नाही आवडत, त्यामुळे ते नाही खात. मग अशा पद्धतीने तुम्ही सँडविच बनवून बघा. तुमच्या घरातले लहान मुलं आवडीने खातील. लहानांपासून मोठेही मस्त आवडीने खातात. कारण हे टेस्टी इतकं असतं सँडविच. सिंपल आहे, पण टेस्टला खूप जास्त छान असतं. तर आज मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करते की मी कायरोसाठी कसं सँडविच बनवते. तर आता सँडविच बनवण्यासाठी ना मी घरामध्ये माझ्याकडे गाजर, त्यानंतर काकडी, कांदा, टोमॅटो अवेलेबल होतं. तुमच्याकडे शिमला मिरची असेल तर तुम्ही ती पण घेऊ शकता. ब्रेड नव्हते तर ब्रेड मी झेप्टोवर ऑर्डर केलेले आणि कायरो इकडे माझं पार्सल घेऊन आला होता, पण त्याला द्यायची इच्छा होत नव्हती. त्याला सरप्राईज द्यायचं होतं मला, असं तो बोलत होता. पण एनिवेज ते मीच ऑर्डर केलेलं, मला माहीत होतं काय आलेलं आहे. मी ब्रेड मागवले, पण मी मेयोनीज मागवायला विसरले. तर तुमच्याकडे मेयोनीज असेल तर ते पण नक्की यूज करा. ते कधी यूज करायचं मी ते पुढे सांगते तुम्हाला व्हिडिओमध्ये. कांदा, टोमॅटो, काकडी, गाजर मी एकदम बारीक चिरून घेतलेलं आहे. तुम्ही किसून पण घेऊ शकता, पण मी बारीक बारीक चिरून घेतलेलं आहे. त्यानंतर शिमला मिरची पण आपल्याला बारीक चिरायची. आता माझ्याकडे अवेलेबल नव्हती, त्यामुळे मी नाही घेतली आहे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित बारीक चिरून घ्यायच्यात. अशा प्रकारे मी सगळं बारीक चिरून घेतलेलं आहे. त्यानंतर मी त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो मिक्स केलेलं आहे, जे की आपलं पिझ्झासोबत येतं. जे पॅकेट्स असतात तेच पॅकेट्स मी ठेवले होते, तर ते मी इकडे यूज केलेले आहे. त्यानंतर मी त्याच्यामध्ये केचप ॲड करते आहे, टोमॅटो केचप, आणि त्यावेळेसच आपल्याला मेयोनीज पण ॲड करायचं आहे याच्यामध्ये. आता मेयोनीज नाही आहे माझ्याकडे. मेयोनीज आणि केचप एकसाथ ॲड करायचं आहे, ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी चीज किसलं आहे. चीजचे क्यूब्स असतात, ते एक क्यूब मी पूर्ण इकडे यूज केलं होतं. पुढे पण आपल्याला चीज यूज करायचं आहे, त्यामुळे इकडे थोडंसं केलं तरी चालेल. त्या हलक्या हाताने ते पण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आणि नंतर मी त्याच्यामध्ये ना लाल तिखट आणि मीठ ॲड केले टेस्टसाठी. म्हणजे जास्त तिखट नाही बनवायचं आहे, थोडंसं टेस्ट बॅलन्स होण्यासाठी. कारण की आपण सॉस ॲड केला आहे, त्यामुळे थोडीशी आंबट टेस्ट येते. तर मग आपण ज्यावेळेस मीठ आणि लाल तिखट ॲड करतो त्यावेळेस ती टेस्ट थोडीशी बॅलन्स होते. त्यानंतर मी नॉर्मल आपले सँडविच ब्रेड आहेत ते ब्रेड घेतलेले आहेत. आणि मी इकडे जे कायरोला आवडतं गाजर, काकडी, तेच मी वापरले. जर तुमची मुलं अजून काही खात असतील, शिमला मिरची, पनीर, म्हणजे पनीर तो खातो पण त्याला सँडविचमध्ये नाही आवडत, त्यामुळे मी नाही घेतलं होतं. तर पनीर, शिमला मिरची, गाजर, काकडी, टोमॅटो, कांदा हे सगळं पण घेऊ शकता. हेल्दी पण असतं आणि मुलं आवडीने खातात, जर आपण अशा रूपात त्यांना दिलं तर, सँडविचच्या रूपात दिलं तर. त्यामुळे त्यामुळे मी अधूनमधून असं बनवत असते, कारण आठवडाभर पोहे, शिरा, उपीट हे सगळं खाऊन मग मुलांना पण कंटाळा आलेला असतो आणि आठवड्याच्या शेवटी सगळे मेनू बनवून संपलेले असतात. त्यामुळं वेगळं काहीतरी खावं असं घरच्यांनाही वाटत असतं आणि आपणही म्हणतो चला काहीतरी वेगळं ट्राय करून बघूया. तर असं सँडविच तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही आवडेल. सिंपल असं सँडविच आहे. सगळं जे काही आपण बॅटर बनवलं होतं ते मी ब्रेडवर व्यवस्थित स्प्रेड केलं आहे. आता ब्रेडवर मी सगळ्यात अगोदर बटर लावलं होतं, त्यानंतर सॉस लावलेला, त्याच्यावर चीज किसलेलं, आणि मग हे आपण जे बनवलं होतं सगळं बॅटर ते व्यवस्थित स्प्रेड केलं आहे. त्यानंतर परत मी त्याच्यावर भरपूर सारं चीज किसलेलं आहे. चीज चांगलं असतं, चीज आपण लहान मुलांना पण देऊ शकतो, त्यामुळे भरपूर चीज मी इकडे यूज करते आहे. कारण सँडविचमध्येच चीज आपण जास्त, म्हणजे मी कायरोला देत असते आणि यूज होतं त्यामुळे. आता व्यवस्थित आपले ब्रेड रेडी झालेत सँडविच मेकरमध्ये जाण्यासाठी. मी एकसाथ 2
सँडविच इकडे बनवत होते. दुसऱ्या सँडविचसाठी पण मी व्यवस्थित तशीच प्रोसेस केलेली आहे. बॅटर ठेवलं, त्याच्यानंतर त्याच्यावर चीज किसलं आहे, ब्रेड ठेवला आणि आता मी वरून पण त्याला बटर लावून घेते, कारण आपल्याला वरून खालून व्यवस्थित सँडविचला क्रिस्पीनेस येतो म्हणून. तर सगळ्यात अगोदर वरती मी छोटे छोटे असे तुकडे केलेले आहेत बटरचे. तुम्ही मेल्ट करून पण लावू शकता, पण असे जेव्हा आपण तुकडे करतो ना तर ते खूप छान त्याची टेस्ट येते. व्यवस्थित ते क्रिस्पीनेस पण व्यवस्थित येतो. तो क्रिस्पीनेस आणि ती जी टेस्ट असते बटरची ती छान येते. आता त्यानंतर मग सँडविच मेकरमध्ये पण बटर टाकलेले, जेणेकरून आपली दोन्ही साईडनी छान व्यवस्थित क्रिस्पी होतील सँडविच. सँडविच मेकर बंद केल्यानंतर मी ते सँडविच मेकर रेड लाईट येईपर्यंत चालू ठेवणार आहे. जास्त वेळ पण नाही लागत, तुम्ही तव्यावर पण करू शकता. मी तव्यावर पण एकदा दोनदा केले होते, पण आता सँडविच मेकर आहे त्यामुळे मी सँडविच मेकरमध्येच करते. तव्यावर पण आपल्याला तवा प्रीहीट करून घ्यायचा आणि त्यानंतर मग आपल्याला झाकण ठेवून ते शेकून घ्यायचं आहे व्यवस्थित. चीज मेल्ट होईपर्यंत मस्त होतात तव्यावर पण. आणि रेडी झालेत आपले सँडविच. क्रिस्पी झाले होते एकदम आणि टेस्टला खूप छान झाले होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. सँडविचची सिंपल अशी सँडविचची रेसिपी आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर कोणाला सँडविच आवडत असेल तर त्यांच्यासोबत तुम्ही शेअर करा. कायरोला खूप आवडले होते, त्यालाच दिले होते सगळ्यात अगोदर, कारण त्याला खूप भूक लागली आणि त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी पण खाल्लं होतं. ओके, चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर, लव यू ऑल.